लोकसभा निवडणुकांसाठी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटानं उमेदवारांची घोषणा केली। पहिल्या यादीत कल्याण आणि पालघरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली नव्हती। मात्र अखेर स्वतः उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी 4 जागांवरच्या उमेदवारांची घोषणा केली। उद्धव ठाकरेंनी जळगावातून पाटील यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। कल्याण डोंबिवलीतून महिला शिवसैनिक वैशाली दरेकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरवलंय। पालघरमधून भारती कांबळे तर हातकणंगलेतून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कधीतरी श्रीकांत शिंदे सर्वसामान्यच होते, त्यांना इथल्या शिवसैनिकांनी आणि इथल्या मतदारांनी जिंकून दिलेलं आहे। काम करणारे तेच शिवसैनिक आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून आमच्या पक्षाचं नाव मोठं करणार आहोत। ह्या उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने लढू आणि यशही संपादन करू। खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आहे हे सिद्ध करण्याची लोकांना अनोखी संधी मिळाली आहे। उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत मित्र पक्ष लढणार असतील तर त्यांना सोडू, अन्यथा आम्ही उमेदवार देऊ असं ठाकरेंनी म्हटलंय। बोरिवलीची एक सीट आणि बांद्राची एक सीट, या 2 जागा आम्ही मित्र पक्षाने सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा। उद्धव ठाकरेंनी लोकसभेची दुसरी यादी जाहीर करताना धक्कातंत्र वापरल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपनं ऐनवेळी उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली। भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्यानं उन्मेष पाटील नाराज होते। त्यात उन्मेष पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली। या गाठी भेटीनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती। अखेर बुधवारी दुपारी उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। उन्मेष पाटील, करण पवार यांच्यासह जळगावातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। वापरा आणि फेकून द्या, काम झालं की फेकून द्या, ही जी काय भाजपाची वृत्ती आहे। मी युतीचा खासदार, एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्या सोबत याचा मला आनंद आहे। जो मोदी जी के साथ नहीं उसको जनता का साथ नहीं। आमच्या उष्ट्यावरच ज्यांचं पोट भरतंय अशीच अवस्था उभाटा गटाची आहे। उन्मेष पाटील यांच्या रूपानं लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजपमध्ये पहिली बंडखोरी झाली आहे। तर या बंडखोरीचा फायदा घेत उद्धव ठाकरे भाजपला जळगावात धक्का देण्याच्या तयारीत आहेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा होती। मवियानं आधी वंचितला 4 जागांचा, त्यानंतर 5 जागांचा प्रस्ताव दिला। मात्र हा प्रस्ताव फेटाळत वंचित बहुजन आघाडीनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली। मविया आणि वंचितचं बिनसलंय, तसंच प्रकाश आंबेडकरांनी वंचित आणि ठाकरे गटाची युती तुटल्याची घोषणाही केली। यावर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलंय। कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता, हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो। ठीक आहे, आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका। संजय राऊतांचं नाव घेत वंचितच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। या संदर्भात ठाकरेंनी नेते कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात। ते जरी काही बोलले तरी मी तरी काही त्यांच्यावरती बोलणार नाही आणि माझ्या लोकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही काही बोलू नका। लोकसभेसाठी वंचित आणि मविया तसंच वंचित ठाकरे गटाचा मेळ जमला नाही। मात्र विधानसभेसाठी मनोमिलन होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। महाविकास आघाडीत अनेक जागांवर मतभेद निर्माण झाल्यानं कुणाला कोणती जागा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सांगलीच्या जागेमुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडलाय। सांगलीतून ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवलंय। मात्र सांगली काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याची भूमिका घेत विश्वजित कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी या संदर्भात हायकमांडची भेट घेतली। तसंच सांगलीचा तिढा सुटत नाही तोवर बैठकांना हजर राहणार नसल्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष पटोलेंना लिहिलं। मात्र उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा आपलीच असल्याचं ठणकावलंय। आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे। माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसने सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता तो जिन्नाच आमची वृत्ती आहे आदरणीय उद्धव साहेबांना की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी, यातनं काहीतरी तातडीने तोडगा करावा। सांगलीचा तिढा सुटला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय समोर येतोय, यावर ठाकरेंनी भाष्य केलंय। मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते। त्यामुळे आता सांगलीचा तिढा महाविकास आघाडीचे नेते कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।
हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींना मविया पाठिंबा देणार की उमेदवार उभा करणार याची प्रचंड उत्सुकता होती. अखेर हातकणंगले मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या पक्षानं सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. मवियात प्रवेश करणार नाही, मात्र मवियानं आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र राजू शेट्टींनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भूमिका ठाकरेंनी घेतली होती. यात राजू शेट्टी स्वाभिमानीच्या चिन्हावर लढण्यावर ठाम राहिले. अखेर या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. तुम्ही मशाल हे चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या मनात काय प्रश्न आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. किंवा मी सुद्धा खडाचा शेतकरी, माझ्या सुद्धा शेतीवरती चालतो. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळं मी मशाल चिन्ह घेणार नाही. ठाकरेंनी हातकणंगलेमध्ये आपला शिलेदार जाहीर केल्यानं हातकणंगलेत तिरंगी लढत होणार आहे. रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत वाद निर्माण झालाय. या जागेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आग्रही असल्याचं कळतंय. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक होते. मात्र महायुतीत या जागेवरून वाद निर्माण झाल्यानंतर मंगळवारी रात्री किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माघार घेत असल्याचं किरण सामंत यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं. मात्र काही वेळानंतर किरण सामंत यांनी ही पोस्ट डिलीट केली. शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते, या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता. किरण सामंत यांना नारायण राणेंनी कशा पद्धतीने दम दिला आणि त्यानंतर किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली असली. किरण सामंत यांनी माघार घेतली तर या जागेवर शिवसेनेचा दावा कायम आहे. आजही दावा आमचा आहे. आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो. आम्हाला हाच सामना पाहिजे. शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरचा दावा कायम ठेवलाय. त्यामुळे तळकोकणात महायुतीत राजकीय शिमगा रंगण्याची चिन्ह आहेत. महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून सुटत नाहीये. सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. त्यानंतर बुधवारी सकाळी उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडणार नसल्याचं जाहीर केलं. याच वेळी उदय सामंत यांनी एक मोठा दावा केलाय. ठाकरे गटाचे 8 आमदार संपर्कात असून लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा सामंतांनी केलाय. उबाठामधले त्याचे 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. शिंदे साहेबांचं नंतर प्रवेशाच्या वेळी नाव नाही, आकडा चुकलाय. 80 आमदार असतील, 80 आमदार असतील. बरं का, आपल्या घरात आपल्या भावाकडे आधी पहा म्हणा. शिवसेना जेव्हा धक्का देते ती जोरात देते. निवडणुकांच्या तोंडावर आयाराम गयारामांची संख्या वाढली आहे. त्यासोबत राजकीय भूकंप होणार असल्याचे दावे नेते मंडळी करतायत. त्यामुळे कोण कुणाला धक्का देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपनं उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. नारायण राणेंचं सिंधुदुर्गात आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं. सिंधुदुर्गात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी नारायण राणेंनी विद्यमान खासदार विनायक राऊतांवर टीकेची तोफ टाकली. भात शेती झाली का येतात ना केडली, तशी आता निवडणुकी डाराडारा करतात. पण हाय लायकी तुमची जवळपास तरी आहात का? नारायण राणेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. बघा प्रत्येक भाषणामध्ये तो असा. मी एकदा शिवसेनेवाल्याला विचारलं, हे बाबा असं म्हणजे काय? नाही तर अजून द्या, अजून नाना, अजून आणा. पोट भरतच नाही त्याचं. कुडाळचे आमदार वैभव नाईकांवर राणेंनी हल्लाबोल केला. दुसरं तर घमेलाच आहे हो, नुसतं फुगतंय. विचार कुठे आहे? कुडाळच्या आमदाराबद्दल बोलतोय, बरोबर गमेला कुठे शोधायला? विनायक राऊत निवडून आले नाही तर वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी जागा राखीव ठेवल्याचं राणे म्हणाले. हे रिटायर झाले ना, आताचे समजा निवडून आले नाही तर आमच्या वृद्धाश्रमाला राखीव जागा ठेवली. कोकणात केलेल्या विकास कामाचा पाढा नारायण राणेंनी वाचून दाखवला. हिंगोलीत शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची नामुष्की आली। बाबूराव कदम यांना शिवसेनेने आता उमेदवारी जाहीर केली आहे। मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। हेमंत पाटलांच्या उमेदवारीबाबत विविध चर्चा सुरू असताना हिंगोलीतील काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बाबूराव कदम यांना उमेदवारी मिळाल्याचे पोस्टर्स व्हायरल करण्यात आल्याचं समोर आलं। दरम्यान बाबूराव कदम हे इच्छुक असल्यानं कार्यकर्त्यांनी त्यांचे पोस्टर्स व्हायरल केले असतील अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली। यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार संतोष बांगरांनी चक्क गाणं गात मिश्किल प्रतिक्रिया दिली। एखाद्या जर ठिकाणी कार्यक्रमामध्ये जर गेलो आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जर नांदेडचे आमचे बाबूरावजी जर आले तर मी सुद्धा म्हणतो शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव, आता आला बाबूराव। अखेर कार्यकर्त्यांनी केलेल्या पोस्टवर शिक्कामोर्तब होत हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्या ऐवजी बाबूराव कदम यांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे। अमरावतीत राणा दाम्पत्याविरोधात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही असा एल्गार बच्चू कडूंनी केलाय। याच वेळी बोलताना बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अमरावतीत प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बोप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना बच्चू कडूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मित्रो, ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे, कार्यकर्त्याची आहे। यावेळी बोलताना बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर प्रहार केला। कारण पैसा म्हणून ना, सत्ता म्हणून ना, एका घरात मग आम्ही फक्त मत मारायचं का? कोणत्याही धमक्यांना घाबरणार नसल्याचं बच्चू कडू म्हणाले। काल एक चिठ्ठी आली आणि जास्त वाजान तर अंदर जाण उखळून फेकन म्हणता बापाले पाठवून दे। दिनेश बुक विजयी होतीलच असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय। मला नक्की माहित आहे दिनेश बुक ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। पुढचे 20 दिवस झोकून देऊन प्रचार करा असं आवाहन बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना केलंय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्याचं राजकारण तापलंय। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी सामना होणार आहे। मात्र आघाडी आणि युतीमध्ये काही जागांवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, यवतमाळ, वाशिम, हिंगोलीसह काही जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळते। यवतमाळ वाशिम मध्ये विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसरत सुरू आहे। या पार्श्वभूमीवर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। तर शिंदे साहेबांचा बडी घेऊ नये भाजपने। मला वाटतं बच्चू कडू साहेबांनी त्यांच्या पक्षात लक्ष द्यावं। मग शिंदे साहेबांवर दबाव आहे का? शिंदे साहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते का? शिंदे साहेबाचा बळी घेण्याचा प्रयत्न करते का? अशा अनेक चर्चा ज्या काय होत आहेत मला वाटतं ते दुर्दैव आहे। बच्चू कडूंनी अमरावतीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यातच शिंदेंबाबत कडू यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे। एकनाथ खडसे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात। पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, फडणवीसांशी मतभेद अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। 30 वर्षाहून अधिक काळ भाजपमध्ये राहिलेले एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत। सध्या राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। रावेरमधून भाजपनं खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसेंना रिंगणात उतरवलंय। तर तब्येतीचं कारण देत खडसेंनी मवियाकडून लढायला नकार दिला। त्यात काही दिवसांपूर्वी खडसे दिल्लीला गेल्यानं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र खडसेंनी या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय। तर नड्डाजी, मोदीजी, शहासाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते, आजही चांगले संबंध आहे। मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन। खडसे भाजपच्या स्थापनेपासून पक्षात होते। पक्षांतर केलं असलं तरी भाजपच्या मुशीत तयार झालेले एकनाथ खडसे आता त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। वर्ध्यातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं।
यावेळी बोलताना शरद पवारांनी फडणवीसांसह भाजपवर टीकास्त्र डागलं. या टीकेला फडणवीसांनी वर्ध्यातूनच उत्तर दिलंय. वर्ध्यातून शरद पवारांनी काँग्रेसचा पंजा गायब करून दाखवला असा खोचक टोला त्यांनी फडणवीसांना लगावलाय. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला. पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला. रामदास तडस यांच्या कामाचा पाढा वाचत त्यांच्या विजयाचा विश्वास फडणवीसांनी बोलून दाखवला. सर्व डावपेच माहिती आहे, चेहरा भोळा आहे, त्याच्यावर जाऊ नका. वेळप्रसंगी अशा प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही. अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित होते. यावेळी रॅली काढत भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं घड्याळ हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे असं जाहिरातीत लिहिणं आवश्यक असल्याचे आदेश कोर्टानं दिले. मात्र आदेशाचं पालन होत नसल्याची तक्रार शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली. अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवींनी केला. जाहिरातीमध्ये घड्याळ चिन्ह न्याय प्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्यात येत नसल्याकडे सिंघवींनी कोर्टाचं लक्ष वेधलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला चांगलंच खडसावलं. 19 मार्चच्या आदेशानंतर किती जाहिराती छापल्या ते सांगा. आमचे आदेश झुगारलेले दिसल्यास गंभीर परिणाम होतील. आमचे आदेश क्लिष्ट नव्हते, सोप्या भाषेत होते. त्याचा एकच अर्थ निघतो, दुसरा अर्थ काढायला जागाच नाही. आदेशांचा मुद्दाम विपर्यास करण्याचा कुणालाही अधिकार नाही अशा शब्दात कोर्टानं खडसावलंय. आज कोर्टाने ओरली सांगितलंय की आम्ही जसा मजकूर दिलाय तसाच तुम्हाला वापरावं लागेल आणि आमची ऑर्डर ही तुम्ही डिसोबे करू शकत नाही. आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती कोर्टात सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला दिले. याविषयी लवकरच पुढची सुनावणी घेण्यासाठी प्रकरण बोर्डावर घेऊ असंही कोर्टानं म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात लागलेल्या आगीनं शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या इमारतीत लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येते. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी भागात 3 मजली इमारतीत शेख कुटुंबीय पहिल्या मजल्यावर राहतं. इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचं टेलरिंगचं दुकान होतं, तर पहिल्या मजल्यावर हे कुटुंबीय राहत होते. रात्री 3च्या सुमारास दुकानात अचानक स्फोट झाला आणि आग लागली. परिसरातील नागरिकांनी शेख कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे लोळ आणि धुरामुळे इमारतीत शिरणं शक्य झालं नाही. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज पे लगा हुआ था, इट गॉट शॉर्ट सर्क्यूटेड. मे बी अगर इफ द ऑथॉरिटीज वर ऑन टाइम कुछ बच सकते थे सर. पोलीसचे अधिकारी इथे आलेले आहे आणि त्याचीही चौकशी लावणार आहे की किती वाजता फायर ब्रिगेडला कॉल करण्यात आला होता, किती वाजता ते आले होते. आणि त्या मयताच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केली. या आगीच्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.